नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारामध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण उपवासासाठी राजगिऱ्याची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत। मंडळी, उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, अशा वेळी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ हवा। चला तर मग राजगिऱ्याची भाकरी कशी करायची ते पाहू। राजगिऱ्याची भाकरी करण्यासाठी 2 वाटी राजगिऱ्याचे पीठ चाळून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। आपल्याला जेवढ्या भाकरी हव्या असतील तेवढे थोडे पीठ घेऊन ते मळून त्याची भाकरी करायची। एकदम पीठ मळून घ्यायचे नाही, नाहीतर हे मळलेले पीठ सैलसर होऊन त्याची भाकरी थापता येणार नाही। आता या पिठाचा उंडा घेऊन पोळपाटावर थोडेसे कोरडे पीठ घालून त्यावर हा उंडा हाताने थपथपून त्याची भाकरी करायची। मंडळी, राजगिरीच्या पिठामध्ये 2-3 चमचे साबुदाण्याचे पीठ घातल्यास राजगिऱ्याची भाकरी आईपेक्षा पातळ थापली जाते। साबुदाण्याच्या पिठामुळे या पिठास थोडासा चिकटपणा येऊन भाकरी न फाटता पातळ थापता येते आणि भाकरीही मोठ्या थापल्या जातात। मी यामध्ये साबुदाण्याचे पीठ न घातल्यामुळे छोट्या भाकरी केल्या आहेत। आता ही तयार केलेली भाकरी तापलेल्या तव्यावर थापलेल्या भाकरीची खालची बाजू वर करून तव्यावर टाकायची। आता या भाकरीवर थोडेसे पाणी टाकून ते फिरवून घ्यायचे। खालची बाजू छान शेकल्यावर भाकरी पलटून भाकरीच्या दोन्ही बाजू खरपूस छान भाजून घ्यायच्या। उपवासाच्या राजगिऱ्याच्या भाकरी तयार आहेत। ही राजगिऱ्याची भाकरी बटाट्याची, रताळ्याची, कच्च्या केळ्याची, कच्च्या फणसाच्या भाजी बरोबर खाण्यास छान लागते। मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।